नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य लिखित दुहेरी या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 11वा. म्हणूनच एक नम्र विनंती, तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर शेजारी घंटीचं चिन्ह येतं, बेल आयकॉन, तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी इथून पुढे कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात सुरेश वैद्य लिखित दुहेरी भाग 11वा, म्हणजेच शेवटचा भाग. राहुल, मी एक मुलगी पाहिली आहे. बाबांनी पुन्हा एक दिवशी राहुलच्या समोर लग्नाचा विषय काढला. मध्यंतरी निघालेला लग्नाचा विषय तिथेच समाप्त झाला होता. त्यानंतर बाबांनी पुन्हा त्या विषयावर कसलीही चर्चा केलेली नव्हती. राहुलला वाटलं होतं आता पुन्हा बाबा तो विषय काढणार नाहीत, निदान एवढ्यात तरी. पण आज पुन्हा त्यांनी विषय काढलेला होता. राहुल म्हणाला, बाबा, मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे माझा एवढ्यात लग्नाचा विचार नाही आहे. हो, पण त्याला 1 महिना झाला. आणि 1 महिना म्हणजे काही फार मोठा काळ नाही आहे ना बाबा, निदान माझ्या दृष्टीनं तरी. माझे विचार इतके झटपट नाही बदलत बाबा. राहुलच्या आवाजात काहीसा त्रासिक भाव होता. बाबांच्या इथे लक्षात आलं, पण त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. हे बघ राहुल, ह्यावेळी मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे. मी मुलगी पाहिली आहे, मला आवडली आहे, साधी आहे, सोज्वळ आहे. अशी मुलगी मिळणं म्हणजे खरोखर भाग्य लागतं. मी सगळं काही निश्चित केलं आहे. राहुल मनातल्या मनात विषण्ण हसला. त्याच्यासमोर आता कोणी अप्सरा आणून जरी उभी केली तरी तिला अंमलाची सर येणार नव्हती. बाबांनी पाहिलेली मुलगी खरोखरच सुशील असेल, सुंदर असेल. कदाचित बाबा त्याच्या मनात अभिलाषा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील. पण राहुलच्या दृष्टीनं अमलासारखी मुलगी या पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाही. राहुल गप्प बसला. आता बाबांनी सगळं काही निश्चित केलंय म्हटल्यावर काय बोलणार? राहुल, तू सांगितलं नसलंस तरी मी त्या दिवसाच्या तुझ्या एकंदर वागण्यावरनं, बोलण्यावरनं ओळखलं आहे. तुझं असं अचानक मुंबई सोडून येणं यामागे जे कारण आहे. राहुलनं क्षणभर बाबांकडे बघितलं आणि म्हणाला, आणि ते कारण माहीत असून सुद्धा तुम्ही माझ्या मागे हा लग्नाचा लकडा लावलाय. हे बघ, तुझी मनस्थिती मी समजू शकतो. राहुल, एक लक्षात ठेव, आपल्याला जे हवं ते मिळायलाच पाहिजे असा अट्टहास करण्यात काही अर्थ नसतो. आयुष्यात तडजोड ही नेहमी करावी लागते, कधी आपल्यासाठी, कधी दुसऱ्यांसाठी. माणूस फक्त स्वतःचाच विचार करत राहिला ना तर तुमच्या आयुष्याला काही अर्थ उरत नाही. तुझ्या आईवर माझं प्रेम नव्हतं असं तुला म्हणायचं आहे? ती अशी अचानक गेल्यामुळे माझ्या आयुष्यात किती प्रचंड पोकळी निर्माण झाली होती याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. त्यावेळी मी फक्त माझा विचार केला असता तर मी दुसरं लग्न करू शकलो असतो. तसे सल्ले हे मला बऱ्याच जणांनी दिलेले होते. पण मी आयुष्याशी तडजोड केली. मनातल्या मनात फक्त एवढंच म्हणत राहिलो की आपल्या नशिबात तेवढंच संसार सुख होतं. दुसरं लग्न करून उधार उसनवार सुख घेण्यात काही अर्थ नाही. पण मला फक्त माझा विचार करून भागणार नव्हतं. त्याहीपेक्षा मी तुझा विचार जास्त केला. आता तुला वाटत असेल की तसं होतं तर मी तुला लहानपणापासून दूर का ठेवलं, का मला आपल्याजवळ ठेवून घेतलं नाही? ती सुद्धा एक शेवटी तडजोड. मी रांगडा गडी. हा सगळा पसारा सांभाळून मी तुझ्याकडे हवं तेवढं लक्ष देऊ शकलो नसतो. परिणामी सगळ्याच बाबतीत तुझ्याकडे दुर्लक्ष झालं असतं, तुझी आबाळ झाली असती. मला काय म्हणायचं आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच. शेवटी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. राहुलला बाबांचं म्हणणं पटत होतंही आणि नव्हतंही. पटत अशासाठी होतं की त्यांनी जो युक्तिवाद केला होता तो व्यावहारिक दृष्टिकोनातनं पाहिला तर योग्य होता. केवळ अमलाच्या नावाचा जप करत संपूर्ण आयुष्य काढणं आता जेवढं वाटतं तेवढं सोपं मुळीच नव्हतं.
त्यातून बाबांनी आता एक शब्द वापरला होता, कर्तव्य. आणि बाबांचं म्हणणं त्याला पटत नव्हतं. त्यामागचं कारण असं होतं की उद्या बाबांच्या शब्दाखातर कर्तव्याच्या भावनेनं आपण एखाद्या मुलीशी लग्न केलं तरी त्या मुलीला आपण मनापासनं आपली पत्नी मानू का? पत्नी म्हणून आपण तिचा स्वीकार करू, पण त्यात मनापासूनचा भाग किती असेल? पती म्हणून कदाचित आपण आपली सगळी कर्तव्य पार पाडू, पण ते करत असताना अंमलाला विसरणं आपल्याला शक्य होईल का? अशा प्रकारचा दुटप्पीपणा सतत आपल्या मनाला बोचणी देत राहणार. प्रत्येक स्त्रीचं आपल्या संसाराचं एक स्वप्न असतं आणि ह्या स्वप्नातला सगळ्यात मुख्य भाग असतो, आपला पती केवळ आपलाच असायला हवा. तिच्या दृष्टीनं बाकी इतर सगळी सुखं दुय्यम असतात. मग या व्याख्येत आपण बसू शकतो का? केवळ बाबांची इच्छा आणि कर्तव्याची भावना यासाठी एखाद्या निष्पाप, जिचा कसलाच दोष नाही, अशा मुलीच्या आयुष्याची परवड करायचा आपल्याला नैतिक अधिकार काय आहे? राहुल या अशा दुहेरी मनस्थितीत सापडलेला होता. बरं, हे सगळं बाबांना पटवून देण्यात काही अर्थ नव्हता. त्यावर आणखीन त्यांनी काहीतरी भाषणच दिलं असतं. म्हणून राहुलनं यावर अधिक काही बोलणं टाळलं. आपण आता काहीही बोललं तरी बाबा आपलंच म्हणणं खरं केल्याशिवाय राहणार नाही याची त्याला कल्पना येऊन चुकली होती. राहुल काही बोलतच नाही आहे हे बघून बाबाच म्हणाले, राहुल, माझी पूर्ण खात्री आहे की आत्ता जरी तू थोडाफार नाराज असलास, मनापासनं या लग्नाला तयार नसलास, तरी एकदा लग्न झाल्यावर तू मागचं सगळं काही विसरून जाशील. राहुल फक्त मनातल्या मनात हसला. हे बघ, तुला मनातनं माझं बोलणं पटलं नसेल, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझं आयुष्य हे मी माझ्या आयुष्यापेक्षा मौल्यवान समजतोय. आम्हाला राहुलच्या आयुष्यातून गेल्यापासनं राहुलनं समोर आलेल्या परिस्थितीशी 2 हात करणं सोडून दिलेलं होतं. समोर आलेली परिस्थिती निमूटपणे स्वीकारण्याचं तंत्र त्याने अवलंबलं होतं. झुंजण्याची त्याची ताकदच तो हरवून बसला होता. जिथे आपलं काही चालू शकत नाही तिथे परिस्थिती सामोरं जाणं त्याला श्रेयस्कर वाटत होतं. आणि म्हणूनच बाबांचा प्रस्ताव त्यांनी मान्य करून टाकायचा निश्चय केला होता. निदान त्यांच्या मनाला तरी समाधान. जे काही समोर येईल ते स्वीकारायची त्यांनी मनाची तयारी करून टाकली होती. आपल्या इच्छेप्रमाणे एखादी गोष्ट घडू शकत नाही तर मग त्यासाठी संघर्ष का आणि कशासाठी करायचा? ठीक आहे बाबा, तुमची इच्छा मान्य आहे, मी लग्नाला तयार आहे. शेवटी राहुल म्हणाला, तुला मुलगी पाहिजे? तुम्ही पाहिली आहे ना? तुम्हाला पसंत आहे ना? मग माझ्या पाहण्या न पाहण्यानं काय फरक पडणार आहे? तरीही मला वाटतं एक वेळ तू मुलगी पाहावीस. आमच्या वेळचा जमाना गेला. आईबाप सांगतील तिच्या गळ्यात माळ घालून आम्ही मोकळं व्हायचो. राहुलच्या मनात आलं बाबांना म्हणावं, अहो गेला कुठे? अजूनही तो जमाना अस्तित्वात आहे. मुलाच्या किंवा मुलीच्या इच्छेविरुद्ध अजूनही लग्न होतात. त्यांच्या पसंती नापसंतीचा कोणी विचार करत नाही. पण तरीही तो म्हणाला, नाही, मला त्याची आवश्यकता नाही वाटत. तुम्हाला मुलगी आवडली आहे या अर्थी ती चांगलीच असणार. माझ्या सुखाची काळजी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. तुम्ही काही माझे शत्रू नाही आहात. तुम्ही जे काही कराल ते माझ्या चांगल्यासाठी कराल, माझी खात्री आहे. म्हटलं तर राहुलच्या या बोलण्यातनं अनेक अर्थ निघू शकत होते. ठीक आहे, प्रत्यक्ष पाहायला जायचं नसेल तर जाऊ नकोस. माझ्याकडे त्या मुलीचा फोटो आहे, तो बघशील का नाही? नाही, काही गरज नाही हो. मला वाटतं तू एकदा तरी तो बघावा. उगीच नंतर माझ्या मनाला चुटपुट नको. एवढ्या शिकल्या सवरलेल्या मुलाला न दाखवता मी एखाद्या अडाण्यासारखं त्याचं लग्न कुठल्या तरी मुलीशी लावून दिलं. पण त्यावर राहुल काही बोलला नाही. राहुल, तुझ्या खोली टेबलाच्या ड्रॉवरमध्ये फोटो ठेवला आहे. इच्छा असेल तर बघ. ठीक आहे म्हणत राहुल उठला. नेहमीप्रमाणे शेतावर निघून गेला. रात्रीचं जेवण उरकून राहुल आपल्या खोलीत आला. सकाळी बाबांशी झालेलं बोलणं आठवून तो पुन्हा गंभीर झाला होता. आपण लग्नाला संमती दिली खरी, पण खरंच आपण या लग्नामुळे सुखी होऊ? आपलं जाऊ दे, पण जी कोणी आपली पत्नी म्हणून येईल तिला आपण सुखी करू शकू का? का केवळ आपल्यासारखं तिलाही आपण एक यांत्रिक जीवन जगायला भाग पाडू?
नाही नाही, असं होता कामा नये. आपल्या मनातल्या ज्वालेची धग तिला लागू देता कामा नये. अमलाला आपण कधी विसरू शकणार नाही, पण जी कोणी आपली पत्नी म्हणून आपल्या आयुष्यात येईल तिच्या आणि आपल्यामध्ये अमलाची साधी सावलीसुद्धा येता कामा नये. अमलासाठी एक कोपरा आपल्या मनात अस्वस्थ राहील, पण आपलं संपूर्ण जीवन अमलाला व्यापू द्यायचं नाही. आपल्या नशिबात अमलाचं प्रेम नव्हतं, पण अमलावर ज्या उत्कटतेनं आपण प्रेम केलं तेवढं नाही तरी त्याच्या निम्म्यानं तरी आपण आपल्या पत्नीवर प्रेम करायचं, तिला भरपूर प्रेम द्यायचं, खरं प्रेम मिळावं म्हणून अजून आपण खूप भटकलो आजवर. पण आपल्याच मूर्खपणामुळे असेल तसं प्रेम करणारी आपल्याला आयुष्यात कोणीच भेटली नाही. जी भेटली ती आपल्याला समजून न घेता आपल्यापासून दूर झाली. अर्थात यात तिचा काही दोष नाही, जो आहे तो आपलाच दोष आहे. पण आता आपण असा मूर्खपणा नाही करायचा. खिडकीत उभं राहून राहुल समोरच्या काळ्याभोर आकाशात चमकणाऱ्या तारकापुंजाकडे बघत होता. मनात हे असलेच विचार घोळत होते. थोड्या वेळानं राहुल वळला. डोक्यातले विचार झटकून टाकण्यासाठी वाचनात मन रमवण्याचा प्रयत्न करावा म्हणून टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाजवळ आला आणि त्याचवेळी त्याला अचानक आठवण झाली की बाबा म्हणाले होते आपल्या होणाऱ्या पत्नीचा फोटो त्यांनी ह्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवला आहे. क्षणभर राहुल त्या बंद ड्रॉवरकडे बघत उभा राहिला. बघावा का तो फोटो? काय करायचं आहे फोटो बघून? आत्ताच आपण म्हटलं ना, पत्नी स्वरूप असो कुरूप असो आपल्या दृष्टीनं फरक पडत नाही. पण पाहायला काय हरकत आहे? समजा ती कुरूप असली तर आपल्या निश्चयात काही बदल होणार आहे का? आणि सुंदर असली तर अमलाचा कोपरा रद्द होईल का? राहुल शेवटी कितीही झालं तरी सर्वसामान्य माणूस होता. आपल्या होणाऱ्या पत्नीचा फोटो आपल्याजवळ आहे आणि तो न पाहण्याचा संयम बाळगणं त्याला शक्य झालं नाही. अलगद हातानं त्याने ड्रॉवर उघडला. आत एक इन्व्हलप होतं, छोटंसं जाड कागदाचं. राहुलनं ते इन्व्हलप बाहेर काढलं. इन्व्हलपच्या आकारावरनं त्यांनी ओळखलं फोटो पासपोर्ट साईजचा होता. इन्व्हलपचा फ्लॉप उघडून राहुलनं आतली पासपोर्ट साईजची फोटोची कॉपी बाहेर काढली आणि राहुलच्या सर्वांगातून वीज चमकून गेल्यासारखी झाली. फोटो धरलेला हात थरथरायला लागला. छातीचे ठोके वेगानं पडायला लागले. एकटक नजरेनं तो हातातल्या फोटोकडे बघत होता. तोच तो गोल गोंडस चेहरा, मोठे पाणीदार डोळे, दाट काळ्याभोर केसांचा एक शेपटा, काळ्या बॉर्डरची साडी, त्याच रंगाचा ब्लाऊज आणि चेहऱ्यावर तोच निरागस निर्व्याज भाव. सारं काही तेच राहुलच्या मनोपटलावर उमटलेलं आणि अजूनही पुसट न झालेलं. अमला. क्षणभर राहुलचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. एकदा डोळे बंद करून पुन्हा त्यांनी ते उघडले. हे कसं शक्य आहे? अमला पुन्हा आपल्या जीवनात येणार? पण ही अमलाच आहे ना? का हा निव्वळ योगायोग आहे की बाबांनी तो जुळवून आणला आहे? पण बाबांना आपण अमलाबद्दल काही सांगितलंच नव्हतं. पण बाबांना हे माहीत असलं पाहिजे म्हणून तर त्यांनी हा फोटो आपल्या खोलीत ठेवला. 3-3 वेळा आपल्याला फोटो बघ असं सांगितलं त्यांनी. काय पसंत आहे का मुलगी? राहुलनं दचकून दाराच्या दिशेनं बघितलं. दारात बाबा होते. मिश्किल नजरेनं त्याच्याकडे बघत होते. बाबा ही राहुल, अरे आईबाप मुलांच्या वेदना नाही समजणार तर कोण समजणार रे? तुम्ही पोरं आईबापापासनं अशा गोष्टी लपवून ठेवता. कारण विचारशील तर म्हणेन त्यांचा स्वतःवर विश्वास नसतो म्हणून जे काही सत्य आहे ते सांगायचं ते धाडस करत नाहीत. तुम्हा आजकालच्या पोरांचा आणखीन एक दोष आहे, फार मोठा दोष आहे. त्यांचा आपल्या आईवडिलांवर विश्वास नाही. त्यांचा निर्णय त्यांना चुकीचा वाटतो. आजकालची पोरं आपल्या आईवडिलांना आपले हितचिंतक न समजता दुश्मन समजतात आणि मग इथूनच सुरू होतो 2 पिढ्यांमधला संघर्ष. प्रेम करणं पाप नाही, पण केवळ ते प्रेम मिळालं नाही म्हणून रडत बसणं यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. परमेश्वरानं माणसाला बुद्धी दिली आहे.
या बुद्धीचा उपयोग माणसानं आपला मार्ग बनवण्यासाठी करायचा असतो. आपल्याला हवी ती गोष्ट मिळाली नाही म्हणून रडत बसणं हा आत्महीनतेचा भाग आहे. थोडा विचार कर. या वयात जर तू अशा क्षुल्लक गोष्टींमुळे ढासळायला लागलास तर पुढचं संपूर्ण आयुष्य पहाडासारखं तू पार कसा करणार होतास? म्हणून माझं तुला एकच सांगणं आहे, भावनेच्या भरात माणसानं बुद्धी गहाण टाकू नये. पण बाबा, हे अंमलाचं स्थळ तुला पसंत नाही आहे का? नाही, तसं नाही बाबा. मी तुम्हाला अंमलाबद्दल काही सांगितलंच नव्हतं. आणि असं असताना तुम्ही नेमकं, अरे आम्ही माणसं शेतकरी असलो ना तरी डोक्यानं काही अगदी मठ्ठ नसतो. तू लग्नच करायचं नाही म्हणालास ना, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण मुंबईत कुठेतरी आपलं दिल हरवून आलेले आहात. त्यातून मुंबईहून आल्यापासून तुझं वागणं, आणि मुंबईत तसे आपले बरेच गुप्तहेर आहेत. या नागपुरात बसून मला तुझी कॉलेजमधली सगळी प्रगती समजत होती. यावरून तुझ्या लक्षात आलं असेल. त्यांना मी सगळी माहिती काढायला सांगितली. तू कशामुळे एवढा डिस्टर्ब झालास हे समजायला मग फारसा वेळ नाही मिळाला. म्हणजे अंमलाची माहिती मिळाली तुम्हाला? अरे त्याशिवाय का तिचा फोटो मिळाला आहे? मी तिच्या बापालाही भेटून आलो आहे, मागणीसुद्धा घालून आलो आहे. तिचा बाप तर एकदम खुश आहे. आपल्या नागपूरचा एक माणूस आहे सध्या मुंबईत, तोही डिफेन्समध्ये आहे. त्यालाच मध्यस्थी घातल्यावर त्या तुझ्या अंमलाचा बाप काय बोलणार आहे? लगेच तयार झाला. तुम्ही दुसरं काही बोलला नाहीत ना? म्हणजे हेच ना की आमचं पोरगं तुमच्या पोरीसाठी पागल झाले वगैरे? अजिबात नाही. आपल्या हातानं आपली पोझिशन का कमी करून घ्यायची? त्याला वाटतं आहे की ह्या मध्यस्थामार्फत हे सळ आलं आहे. अंमलाला याची कल्पना आहे. कशाची? हेच, तुम्ही माझे वडील आहात याची. फोटोवरून तिला कल्पना येईलच की. तुझा एक फोटो देऊन आलो आहे मी. फोटो बघूनच पोरीचा बाप गार झाला आहे. पण राहुल, माझ्या एक गोष्ट लक्षात नाही आली, तिने तुला नकार दिलाच कसा? नाही, नकार असा नाही दिला बाबा. तिचा काहीतरी माझ्या बाबतीत गैरसमज झाला आणि तो गैरसमज दूर करायचं सोडून तू इकडे निघून आलास. आता जे काही झालं ते सगळं कुठे राहुल बाबांना सांगत बसणार? तेच म्हणत होतो मी, तुम्हा आजकालच्या पोरांमध्ये येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची ताकद नाही आणि चाललाय प्रेम करायला. अरे जिथे स्वतःला आवडत्या पोरीचा झालेला गैरसमज तुम्हाला दूर करता येत नाही, तिथे लग्न झाल्यावर काय करणार रे तुम्ही? बाबा आता मूडमध्ये येऊन बोलत होते. राहुल बाबांचं सगळं बोलणं निमूटपणे ऐकत होता. पण मुळात बाबांच्या या भाषणबाजीकडे त्याचं लक्षच नव्हतं. त्याच्या डोक्यात अंमलाचे विचार घोळत होते. त्याचा अजूनही बाबा सांगतात त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. पण अंमलाचा फोटो त्याच्या हातात होता तेव्हा विश्वास ठेवायलाच हवा होता. मात्र एका गोष्टीचं त्याला अजूनही नवल वाटत होतं की अंमलानं आपल्याशी लग्न करायला होकार दिला कसा? तिथं आपला किती तिरस्कार करत होती. आपल्याविषयी तिच्या मनात किती खोलवर आढी बसली होती. पण असं वाटतंय की तो क्षणिक भावनेचा, रागाचा उद्वेग होता. अंमलाचं आपल्यावर प्रेम होतं हे तर निर्विवाद, आणि जिथे प्रेम असतं तिथे मत्सर असतोच. तो तिचा राग नंतर कमी झाला असावा. आपण मुंबई सोडून गेल्याची तिला कल्पनाही नव्हती, आपणही ती दिली नव्हती. म्हणूनच आपण इतके दिवस दिसलो नाही म्हटल्यावर ती कमालीची अस्वस्थ झाली असणार. आपली तिने निश्चित चौकशी केली असणार. कदाचित सुप्रियाच्या आणि आपल्या संबंधांची तिने चौकशी केली असणार आणि मग खरं कारण तिला कळलेलं असणार. त्यावेळी मनातनं तिने स्वतःला किती दूषणं दिली असतील. स्वतःवर चिडली असणार ती. पण तशी स्वतःची चूक तिला समजली असती तर तिने मग आपल्याला तसं पत्र टाकून कळवायला काय हरकत होती? पण आपला पत्ता तिला कुठे माहिती होता? आणि आपला पत्ता माहीत असणारं कोणीही तिच्या ओळखीचं नव्हतं. सुप्रिया होती पण तिच्याकडे ती जाणं शक्य नव्हती. सुदर्शन, तो साला कसला पत्ता देतोय आपला? उलट त्यांनी तिला आपल्याबद्दल आणखीन काही बाई सांगितलं असेल. खरं म्हणजे आपलंही चुकलं. आपल्याला तिच्या कॉलेजचा पत्ता माहिती होता, आपणच तिला पत्र टाकायला हवं होतं. जे प्रत्यक्ष भेटीत आपण तिला सांगू शकलो नाही किंवा तिने ऐकून घेतलं नाही ते आपण पत्रातून तिला व्यवस्थित कळवू शकलो असतो, पण हे आपल्याला सुचलं नाही. बाबा म्हणतात ते अगदी बरोबर आहे.
अमलाचा झालेला गैरसमज दूर करण्याचा आपण मनापासनं प्रयत्नच केला नाही. ठीक आहे, जे झालं ते झालं. मात्र आपल्याप्रमाणेच अमलानं ही कल्पना केली नसेल की असे आपण पुन्हा एकत्र येऊ. पण ते म्हणतात ना, लग्नगाठी स्वर्गात मारल्या जातात. अमलाच्या आणि आपल्या बाबतीत असंच असावं. पण ह्याचं सगळं क्रेडिट आपल्या बाबांना आहे हे मान्य करायला हवं. आपण कसलाही क्लू दिलेला नसताना बाबांनी नेमकी आपली वेदना ओळखली आणि त्यासाठी किती खटाटोप केला त्यांनी. या एकाच प्रसंगावरनं बाबांचं आपल्यावर किती प्रेम आहे. आपल्या सुखासाठी आपण सुखी व्हावं म्हणून ते किती जागरूक आहेत हे सिद्ध झालं. राहुलला बाबांचा विलक्षण अभिमान वाटला आणि त्याचबरोबर आजवर आपण बाबांना किती त्रास दिला आहे, त्यांच्या प्रेमाची कशी अवहेलना केली आहे हे आठवून तो कमालीचा खजील झाला. अमलाच्या त्या बिल्डिंगचा जिना चढताना नकळत राहुलच्या छातीत धडधडायला लागलं होतं. मुलगी दाखवण्याच्या प्रोग्रॅममध्ये खरं तर मुलीची दशा बघण्यासारखी असते, तिच्या छातीत धडधड होत असते. पण राहुलच्या बाबतीत नेमका प्रकार उलटा घडत होता. तरी बरं, त्याच्याबरोबर बाबा होते, बाबांचा तो मध्यस्थी मित्र होता. वास्तविक पाहता अमलाच्या वडिलांकडनं पुढची बोलणी करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा बघण्याचा कार्यक्रम ठरवण्याचं पत्र येईपर्यंत राहुलच्या मनात पुन्हा अनेक उलटसुलट विचार येऊन गेले होते. खरोखर अमलाची आपल्याबद्दलची मनातली आढी नाहीशी झाली असेल का? बाबांनी तसा आपला फोटो तिच्याकडे दिला आहे. त्यावेळी कदाचित तिने तो पाहिलाही नसेल किंवा पाहूनही त्यावेळी बाबा समोर असल्यामुळे तिने आपलं मत व्यक्त केलं नसेल. पण नंतर तिने आपल्या आईवडिलांना खरा प्रकार सांगून आपल्याशी लग्न करायला नकार दिला असेल तर? बाबा म्हणाले होते की अमलाचे वडील आपला फोटो बघून खुश झाले. पण खरं म्हणजे फोटोपेक्षाही एवढं चांगलं स्थळ घर बसल्या चालत आलं म्हणून ते खुश झाले असतील. त्याच भरात त्यांनी अमलाचा विचार न घेता होकार दिला असेल तर? अमला मागे एकदा म्हणाली होती की तिचे वडील अतिशय कडक आहेत, ती वडिलांना घाबरते. पण शेवटी कितीही केलं तरी ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. जोर जबरदस्ती करून तर ते काही तिला लग्नाला उभं करणार नाहीत. आणि समजा वडिलांच्या जबरदस्तीला बळी पडून तिने होकार दिला तर त्यात अर्थ काय? हा जुलमाचा रामराम आपल्याबरोबर तिचंही आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरेल. पण तशी काही पाळी येणार नाही. अमला तशी जिद्दी आहे. वेळ आली तर ती वडिलांनासुद्धा जुमानणार नाही. आणि आपल्याबद्दल जे काही तिने ऐकलं पाहिलं ते सांगितलं तर तिचे वडीलसुद्धा स्वतःचा विचार बदलतील. बाबांनी अमलाला आपण मागणी घालून आल्याचं सांगितल्यावर आणि लवकरच तिचे वडील पुढच्या बैठकीसाठी आपल्याला पत्र पाठवून बोलवून घेणार आहेत हे सांगितल्यापासनं राहुल रोज अमलाच्या वडिलांच्या पत्राची वाट बघत होता. पण 15 दिवस उलटून गेले तरी पत्र आलं नाही. त्यामुळे राहुलच्या मनात हे असले विचार घोळायला लागले होते. नक्कीच अमलानं आपल्याशी लग्नाला नकार दिला आहे. तिचा अजूनही आपल्यावरचा राग गेलेला नाही. ती अजूनही आपल्याला पूर्वीचा राहुल समजते आहे. काही दिवस राहुलचा उजळलेला प्रसन्न दिसणारा चेहरा पुन्हा एकदा पूर्वीसारखा विषण्ण झालेला होता. बाबांना तर राहुलचा अबोलपणा अधिकच जाणवत होता. खरं तर मनातनं तेही काहीसे अस्वस्थ बेचैन झाले होते. त्यामुळे राहुलला समजावण्यासाठी आता त्यांच्याकडे शब्द नव्हते. पण अशी सगळ्यांनी आशा सोडून दिलेली असताना 15 दिवसांनी अचानक अमलाच्या वडिलांचं पत्र आलं होतं. पत्र पाठवायला उशीर झाल्याबद्दल पहिल्यांदा त्यांनी क्षमा मागितली होती. उशिराचं कारणसुद्धा त्यांनी देऊन टाकलेलं होतं. राहुलच्या डोक्यावरचं टेन्शन उतरलं. आपण दुसऱ्यांच्या अडचणी समजावून न घेता उगाचच काहीतरी भलते सलते विचार करत राहिलो याबद्दल मनोमन तो खजील झाला. आणि त्याचबरोबर राहून राहून त्याच्या मनात येणाऱ्या शंकेचं निरसनसुद्धा झालं होतं. अमलानं त्याला होकार दिला होता याचा अर्थ अमलानं त्यांना पूर्वीचं काहीही सांगितलेलं नव्हतं. तसं काही सांगितलं असतं तर राहुलला खात्री होती की अमलाच्या वडिलांनी कधीच या स्थळाला होकार दिला नसता. आणि आता असं असतानासुद्धा अमलाच्या बिल्डिंगचा जिना चढताना त्याची छाती धडधडत होती. हॉलमध्ये बाबा,
बाबांचे आणि अमलाच्या वडिलांचे कॉमन मित्र सोहनी आणि अमलाचे वडील बसलेले होते. बाजूच्या एका कोचात राहुल बसला. अमला आणि अमलाची आई कदाचित किचनमध्ये असाव्यात. अमलाच्या वडिलांना राहुलनं कधी बघितलं नव्हतं. तसा प्रसंगच आला नव्हता. माणूस एकदम रॉयल वाटत होता. चेहऱ्यावरून थोडाफार शिस्तीचा, बोलण्या वागण्यावरनं एकदम खानदानी घरंदाज. विशेषतः अमलानं सांगितल्याप्रमाणे बरेच वर्ष ते हैदराबादमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या सगळ्या वागण्यात बोलण्यात एक प्रकारचा नबाबी रुबाब होता. बाबा, सोहनी आणि अमलाचे वडील गप्पा मारत होते. अजून मूळ मुद्द्याला कोणी हात घातला नव्हता, पण बोलण्याच्या ओघात सोहनी अधूनमधून राहुलची प्रशंसा करत होते. एवढा शिकलेला असूनही तो आपल्या वडिलांच्या हाताखाली कसा काम करतो, शेतीमध्ये त्यांनी कसे नवीन प्रयोग केलेत वगैरे वगैरे. अमलाचे वडीलही राहुलचं कौतुक करत होते. आपलं हे गुणगान ऐकताना राहुलला कमालीचं ऑकवर्ड वाटत होतं. अधूनमधून अमलाचे वडील त्याला एखादा प्रश्न विचारत होते. राहुल त्यांना थोडक्या शब्दात उत्तर देत होता. थोड्या वेळानं आतल्या बाजूला तोंड करत अमलाचे वडील ओरडले, अरे मंडळींना काही चहा पाणी देताय का नाही? आलेच हं, आतून अमलाच्या आईनं उत्तर दिलं. आणि थोड्याच वेळात हातात चहाचा ट्रे, पोह्याच्या बशा घेऊन अमला बाहेर आली. अमला किचनच्या दारात थांबली. राहुलनं हळूच अमलाकडे बघितलं. आज कितीतरी दिवसांनी तो अमलाला बघत होता. अमलानं मान खाली घातली होती. खालच्याच मानेनं तिने मधल्या टिपॉयवर ट्रे ठेवला. ती तशीच उभी राहिली. अगं बस, तिचे बाबा म्हणाले. अमला राहुलच्या समोरच असलेल्या दुसऱ्या एका कोचावर बसली. अजूनही मान वर करून तिने राहुलकडे पाहिलेलं नव्हतं. समोर एवढी बुजुर्ग माणसं बसलेली असताना राहुलला सुद्धा सरळ नजरेनं अमलाकडे बघता येत नव्हतं. तरीही तो हळूच तिच्याकडे बघत होता. अमला काहीशी संकोचून मान खाली घालून बसली होती. अगं, पाहुण्यांना डिश दे की. अमलानं लगेच आज्ञापालन केलं. समोरच्या ट्रेमधल्या डिश उचलून प्रत्येकाच्या हातात दिल्या. राहुलच्या हातात डिश देतानाही तिने त्याच्याकडे पाहिलं नाही. राहुल मनातनं थोडासा हिरमुसला. एक नजर वर उचलून पाहिलं असतं तर काही बिघडलं नसतं. पण मग लगेच त्यांनी स्वतःची समजूत काढली. समोर एवढी माणसं बसलेली असताना तसं पाहणं चांगलं दिसलं नसतं. पण खरंच अशा या पोजमध्ये ही काय सुंदर दिसतीये. हां, विचारा बाबासाहेब, काय विचारायचं आहे ते. अहो, ही शिकलेली पोर आहे. यांच्यापुढे आपलं अज्ञान कशाला उघडं करायचं. आपली झाकली मूठ 1.25 लाखाची असलेली बरी, सोहनी म्हणाले. राहुलनं मनातनं त्यांना मानलं. आता तिच्याबद्दल सगळंच माहिती आहे म्हटल्यावर आणखीन काय विचारणार. नाही नाही, अहो असं कसं, अमलाचे वडील म्हणाले. पोरं शिकलेली असली तरी आपल्याही गाठीला काही अनुभव आहेच की. यांच्या पुस्तकी शिक्षणापुढे लाख मोलाचा आहे तो. असं म्हणताय. सध्या काय करतेस ग पोरी? काहीतरी आता विचारायला हवंच ना, म्हणून त्यांनी विचारलं. कॉलेजला आहे, होम सायन्स, शेवटच्या वर्षाला. आज कित्येक दिवसांनी राहुलनं अमलाचा आवाज ऐकला होता. आणखीन काय काय येतं तुला? राहुलच्या बाबांनी परत प्रश्न विचारला. भरतकाम, विणकाम, स्वयंपाक येतो ना. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. अमलानं नुसती मान डोलावली. दोन्ही प्रकारचं? अरे बाबासाहेब, आमच्या अमलाच्या हातची फिश करी खाऊन बघा. हां, रोज फिश करीच कर असं म्हणाल तिला. अरे वा. अरे फिश म्हणजे आमच्या राहुलचा जीव का प्राण. त्याला रोज मासे खायला घातले ना तरी नाही म्हणणार नाही तो. राहुल साहेब, तुम्हाला काही विचारायचं आहे का? अमलाचे वडील राहुलला उद्देशून म्हणाले. राहुलनं नकारार्थी मान हलवली. सागर साहेब, बाबा अमलाच्या वडिलांना म्हणाले. हल्ली स्त्री पुरुष समानतेचं युग आहे. तेव्हा मला वाटतं मुलाला जसा मुलीला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे तसाच मुलीला सुद्धा तो द्यायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतंय? अहो, आता मी काय बोलणार. पण खरं सांगू का बाबासाहेब, तुमचे हे विचार ऐकून कोणी म्हणणार नाही की तुम्ही एक शेतकरी आहात. स्त्री हक्काची जाणीव तर चांगल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या माणसाला अजूनही झालेली नाही आहे. कसं आहे, हा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो ना. बरं मुली, मला सांग, तुला काही विचारायचं आहे?
लाजू नकोस, निसंकोचपणे विचार. शेवटी हा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. बाबा अमलाकडे बघत म्हणाले. सगळ्यांना, अगदी राहुललाही वाटलं की अमला नकारार्थी मान हलवणार. मला एकच प्रश्न विचारायचा आहे. पहिल्यांदाच अमलानं मान वर करून सरळ राहुलवर नजर रोखत विचारलं. अमलाच्या त्या प्रश्नानं आणि त्याहीपेक्षा तिच्या आवाजात झालेल्या बदलानं सगळे आश्चर्यचकित नजरेनं अमलाकडे बघायला लागले. आत्तापर्यंत खाली मान घालून बसलेली ही पोरगी अशी एकदम. पण सगळ्यात आधी बाबा भानावर आले. त्यांनाही अमलाचा हा पवित्रा काहीसा चमत्कारिक वाटला. तरीही ते सहज हसल्यासारखं करत म्हणाले, विचार, अवश्य विचार. अमलानं क्षणभर राहुलच्या नजरेला नजर दिली. मग अत्यंत धारदार आवाजात तिने विचारलं, माझ्याशी लग्न करण्यासाठी ह्यावेळी कोणाशी पैज लावून आलाय तुम्ही? अमलाच्या या प्रश्नाचा अर्थ कोणालाच कळला नाही. कळण्यासारखा नव्हता सुद्धा. या प्रश्नामागचा उपहास फक्त एकालाच कळला. पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं धाडस त्याच्यातही नव्हतं. आपलं शरीर बसलेल्या सोफ्यात खोल खोल रुतत चाललंय एवढीच जाणीव त्याला होत होती. श्रोते हो, ही होती सुरेश वैद्य लिखित दुहेरी ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, मला 100% खात्री आहे. ही कादंबरी आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.